सद्गुरुनाथ महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय 4 संसार परमार्थ। श्री गुरुदेवाय नमः। मागे झाले निरूपण 4 आश्रमांचे वर्णन, त्यातील तत्व आहे सनातन सर्वांसाठी। त्यांची करू जाता योजना, उत्तम चाले समाज धारणा। अहिक उत्कर्ष अध्यात्म साधना, सर्वासी साधे। व्यक्तीची ही पूर्ण उन्नती, समाजाची उत्तम स्थिती। मानव धर्मी साधे निश्चिती, आजही सर्व। लहानपणी ब्रह्मचर्य पाळावे, गुरु घरी विद्यार्जन करावे। पुढे लग्न करूनी निभवावे, पुत्र पौत्रा। ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंथा, गृहस्थे साधावी अर्थव्यवस्था। काम जिंकणे वानप्रस्था, मुक्त व्हावया। पुत्र कामा काजी लागले, की वैराग्य घ्यावे आपण भले। सेवा साधनार्थ सोडिले, पाहिजे घर। करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा, वानप्रस्थ वृत्ती बाणमुनी जीवा। आणि मोक्षासाठी साधावा संन्यास भाव। संन्यासी सर्वाशीच होणे आहे, त्याविना मोक्षाची नाही सोये। मोक्षा वाचुनी तरनो उपाये, दुसरा कोठे। वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार। ज्ञाने त्यांचा पावने पार, हाची मोक्ष। झाला वासनेचा नाश, त्यासीच नाम असे संन्यास। मग त्यांचे सर्व करणे निर्विष, आदर्श लोकी। मुक्त तो वासनेतुनी मोकळा, कोठे नाही आसक्तीचा लळा। ओळखुनी आत्मस्वरूपी सकळा, विलीन होई। हीच जगाची अंतिम धारणा, कर्म कराया निर्मळ बाना। यातची वसते उपासना, उद्धाराची। ही भूमिका ज्यासी गवसली, त्याची कर्मे योगरूप झाली। ही संन्यास दशा साधिली, पाहिजे सर्वांनी। 4था आश्रम वृद्धपण, ऐसे असले जरी वचन। तरी आत्मविकासासी बंधन, लागू नसेची वयाचे। हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी। बाह्य दीक्षा सहाय्यकारी, म्हणून वर्णिली धर्मग्रंथी। कल्पिले आयुष्याचे 4 भाग, भोगातुनी साधाया त्याग। परी आज शतवर्षाचे आयुष्य, अव्यंग कोणास लाभे। म्हणून प्रथा न पाहता दीक्षांची, तत्वे 4ही आश्रमांची। आचरावी जीवनी साची, तातडीने सर्वांनी। मात्र ज्या क्षणी वैराग्य आले, तेव्हाची घर सोडूनी पळाले। ऐसेही नाही पाहिजे केले, वेड्या परी। कोणी वैराग्य येता घर सोडती, तीर्थाटनी भटकाया जाती। जीवन दुसऱ्यावरी जगविती, भीक मागती दारोदारी।
पुन्हा वाढत्यो काम क्रोध भाव, भोगुनी दुःख पाहुनी गौरव, संसाराचा पुन्हा प्रभाव पडे त्यावरी. यासाठी दीक्षा संस्कारे घेणे, उचित जीवाच्या प्रगती कारणे. परी बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे, व्यर्थची आहे. माझा विश्वास आहे संस्कारावरी, परी व्यवस्था लागते तैशा परी. नाही पेक्षा उपेक्षाची बरी, ऐशा दीक्षेची. मग ती असो आश्रम दीक्षा, संप्रदाय दीक्षा, गुरु दीक्षा, व्रत दीक्षा वा कार्य दीक्षा, धर्म दीक्षे सहित. दीक्षेने मन तयार होते, परिकर्म पाहिजे नित्य केले ते. आचाराविण फजिती होते दीक्षितांची. एकादशीची घेतली दीक्षा, भोजन करी मागुनी भिक्षा. लोक पाहुनी हा तमाशा, हसती वेडा म्हणूनिया. दीक्षा घेतली व्रतबंधाची, नाही संध्या नित्य नेमाची. काय करावी संस्काराची, व्यवस्था तेथे. ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली, संयम दृष्टीच बिघडली. तैसीच गृहस्थाश्रमाची झाली उलटी रीती. आश्रमपण निघून गेले, तमाशाचे भाव वाढले. तत्वाविना सामर्थ्य कुठले, दीक्षे माझी. वानप्रस्थ म्हणून घर सोडले, बाहेर व्यापार करू लागले. संन्यासी मानासाठी झगडले, तरी ते व्यर्थ. घातली भगवी वस्त्रे अंगावरी, क्रोध भरला अंतरी बाहेरी. लंगोटीसाठी झगडा करी, यजमानापाशी. चुंगी मागुनी धन जमवी, झोपडी बांधुनी वैभव सजवी. राख फासुनी संन्यासी म्हणवी, दासची तो संसाराचा. न सोटे झोपडीचा अभिमान, मांजरी श्वानावरी प्रेमपूर्ण. वेळ न फावे ब्रह्मज्ञान, सांगावया अनुभवावया. ही कसली आहे दीक्षा, नाही सेवा नाही तितिक्षा. पशु जैसे शोधती भक्षा, मागती भिक्षा चैनीसाठी. ही जी दीक्षा जयाने घ्यावी, त्याने ती पथ्य सांभाळावी. वृत्ती वाकडी होऊ न द्यावी, वाईट कर्मी. नाही पेक्षा ऐसेची जगावे, काम करोनी न्याये वागावे. नाव बदनाम होऊ न द्यावे, दीक्षा घेऊनी कोणती. सुखे करावा संसार, साधेल तैसा परोपकार. चारही आश्रमांचा सार, आचरणी आणावा. बायका मुलांची चिंता लागली, म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली. ते वैराग्य नवे कुचराई केली, सोंघेऊनी वैराग्याचे. एका साधकास वैराग्य आले, त्याने घरदार सोडून दिले. लंगोटी लावून स्नान केले, अरण्या माझी. रोज रोज स्नान करी, लंगोटी सुकवी झाडावरी. तेथे उंदीर जाऊनी कातरी, लंगोटी त्याची.
तो लंगोटी मागाया गावी जाये, म्हणे काय करावा उपाये. लंगोटी यामुची खाऊनी जाये, उंदीर राजा. लोकांनी वैराग्यास सुचविले, तेथे पाळा मांजरीचे पिले. म्हणजे लंगोटी राखाया झाले, सेवकची ते. घेतले वैराग्याने मना, आणले मांजरीच्या धना. मग त्यांच्या खाण्याची विवंचना, लागली मागे. लोक म्हणती गायी पाळा, म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा. आपणासही मिळेल गुळा, दही दूध लोण्याचा सात्विक. तेही त्याच्या मना आले, लोकांशी मागुनी गोधन केले. पुढे चाऱ्याची चिंता चाले, मनी त्याच्या. चाऱ्या गवताची मागे भीक, लोक म्हणती बाबा हे दुःख. करा तेथेची शेती आणिक, थोडी बहु. तेही पटले त्याचे चित्ती, मिळविली मन माने शेती. राबविली गडे मानसे पुरती, करावया तिची. अधिकाधिक तेची केले, धनधान्य जमा झाले. सांभाळायाचे कोडे पडले, मना माझी. कोण मिळेल इमानदार, नसावा ऐदी अथवा चोर. आपला म्हणून करील व्यवहार, ऐसा कोण शोधावा. लोक म्हणती कोणी ठरवावे, बुवा म्हणे लग्नची करावे. म्हणजे होईल आता बरवे, धना मना सांभाळाया. बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गळी पडले. याचे कारण संस्कार पालटले, नव्हते पूर्वीही. म्हणून म्हणतो वैराग्यासाठी, घर सोडणे नको उठाउठी. त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी, सेवा भावना त्यागवृत्ती. आपुले घर सोडून द्यावे, गावची घर समजून राहावे. सर्व गावाचे काम करावे, देवसेवा म्हणून. मनी ठेवावे ईश्वर भजन, काम करावे गावाचे पूर्ण. फुकाचे न करावे भोजन, वैराग्याने कधीही. वैरागी अथवा संन्यासी, बाह्य त्यागची नको त्यासी. त्यागवृत्तीने गृहस्थासी, वैराग्य साधे संसारी. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग. लागावी अंगी कार्याची आग, ग्रामसेवा करावया. आपुल्या मुला सारखीच सर्व मुले, होत मनी ऐसे आणिले. त्यांच्याच उपासनेचे व्रत घेतले, तोची विरागी म्हणावा. आपल्या अंगी असो फाटके, परी गाव लोक राहोत नेटके. हे साधावया जो कौतुके, कार्य करी जो माने. त्यासीच म्हणावे वैरागी, जो सर्व लोकांचा परित्यागी. सेवेसाठी कष्ट घे अंगी, नेहमीच लोकांच्या. अनेक साधती स्वावलंबन, दानी दुसऱ्याशी पुरवी धन. जो सर्वस्व दे आपुले अर्पुन, तोची संन्यासी म्हणावा. ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा,
आधी आपुला प्रपंच सावरावा, मुरलिया फळापरी सुख व्हावा समाज मग. काही मुलांना संन्यास देती, त्यांची असते कोवळी स्थिती, ते जव भर वयात येती, पापे करीती मनमाने. संन्यास घेतलिया स्वये, मग लग्नही करिता नये, मग शोधती नाना उपाये, उपद्रव बनती गावाचा. संन्याशाने संन्यास द्यावा, गावकऱ्यांनी जाच सोसावा, ऐसा बुद्धिहीनपणा का करावा समाजाने. म्हणून हे चुकची आहे, तो संन्यास संन्यासाची नोहे, वानप्रस्थची संन्याशी राहे, धोका न होये मुलायसा. संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ, आशीर्वाद मिळवावा सकळ जन लोकासी. परी ज्यांनी कष्टाची नाही केले, गृहस्थी जीवन नाही अनुभवले, ते संन्यासी म्हणती झाले आश्चर्य वाटे. ही घडी जेव्हा पासूनी चुकली, ग्रामाग्रामाची फजिती झाली, प्रजा सर्व फिके लागली गृहस्थाश्रमाची. झुंडच्या झुंड मुले नेती, कोणी वैरागी संन्यासी करीती, आणि मग बोके होऊन फिरती लोका माझी. त्यांना नसतो सेवेचा आदर, नसतो कळला काही व्यवहार, मनात येईल तो उपकार करीती लोकी. म्हणून हे पाहिजे बदलले, अल्पवयीन पाहिजे मुंडले, त्यास अभ्यासोनीच काढले पाहिजे आधी. कोणी असती महासंस्कारी, कोणा उपजत अनुभव थोरी, त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी व्हावे न व्हावे. त्यांना नसे आडकाठी, परी हे सूत्र नव्हे सर्वांसाठी, याने मोडेल परिपाठी उत्तम गुणाची. हे संत जनांनी जाणले, म्हणूनच कळवळूनी सांगितले, रांडापुरे सोडू नका बोलिले परमार्थासाठी. करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार, बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा. वैराग्य वाढवा त्यातुनी, सेवा परोपकार साधुनी, रंगा सदाचारे भक्ती रंगणी, हाची राजमार्ग संतांचा. ऐसेची संती सांगितले, कितीतरी संत ऐसेची वागले, त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी. हे जाणूनी वागावे आपण, गृहस्थाश्रमाशी उज्ज्वल करून, वैराग्याचे तत्व सांभाळून लोकसेवा साधावी. सवय घेऊनी आपुली पत्नी, सेवा करीती मिळूनी दोन्ही, हेची आहे वैराग्याची निशाणी. संसार संग सुटावया, यातूनची प्रकटे खरा संन्यास, नाही तरी अवघा त्रास. आपण न तरे न तारी कोणास,
आसक्त नर. आणि कोणी निरासक्त असला संन्यास घेऊनी वनी गेला, तोही नाही उपयोगा आला समाजाच्या. गृहस्थाश्रमाशी नाही जाणले, ज्याने त्याने मनानेच केले, यानेच कार्य विस्कळीत झाले समाजाचे. गीतेने यथार्थ ज्ञान दिले, तरी ते जन्मनाने नाही घेतले, रूढीच्या प्रवाही वाहू लागले, विसरले सर्वभूत हित. ब्रह्मचारी अभ्यासची करी, वानप्रस्थ वनीच विचारी, संन्यासी निरासक्तीच्या भरी, विटाळ मानी जगाचा. ऐसे झाले धोरण आजचे, त्यामुळे ओझे वाढले गृहस्थाश्रमाचे. प्रत्येकाने प्रत्येकाचे पूरकत्व सोडले, सर्वांनी सर्वची सोडले, परी गृहस्थाने अधिक जोडले. कष्ट करिता करिता मोडले हाड त्याचे. सर्वांनाची मदत करावी, पुन्हा दीनताची अंगी घ्यावी, वरुणी त्यासी म्हणे गोसावी, लटका संसार छोड दे. हे सर्व सहन करुनी, आपुली हौस त्रास विसरुनी, जगाची राखी लाज देऊनी, धन मानादी. स्वतः शरीराने राबावे, आपुले जीवन आपण निभवावे, अधिकाधिक देतची जावे गावासाठी. साधू आला, संत आला, राजा आला, रंक आला, अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थाश्रम. करी आलेल्यांचा सत्कार, संत साधूंचा सन्मान सुंदर, सार्वजनिक कामाचाही बोजावर, सांभाळीतसे प्रेमाने. आला जातिदंड राजदंड, तोही भरतसे उदंड, मुंगीपासूनी सर्व ब्रह्मांड, जीवजन त्याचेवरी. हे सर्व गृहस्थाश्रम करी, मुले बाळे पोसोनी खरी, काटकसरीने उरवणी करी, अन्नदान नम्रतेने. गृहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी, स्त्री पुत्रापरी सर्वतोपरी, देशभेस सांभाळणारी, वृत्ती असे त्याची. एरवी असोत सर्व आश्रम, सर्वात मोठा गृहस्थ धर्म, गृहस्थ धर्मावरीच योगक्षम, चालतसे सर्वांचा. ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा, वानप्रस्थांची तितिक्षा, संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा, गृहस्थ धर्माच्याची योगे. त्यासची लोक फजूल म्हणती, आणि त्याचे वरीच जगती, ही कैसी आहे रीती संसाराची. म्हणून संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य म्हणितले त्याला, तोची जगाचा माता पिता ठरला, पालन पोषण करणारा. त्याचे उपकार एरवी फिटेना, एकची आहे त्याची साधना, गृहस्थांचे पुत्र जाना, शिकवून स्थाना बसवावे. लहानपणीच आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, सांदीपणी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे.
माधुकरी पुरतीची गावी न यावे, गावाचे जीवन सुधारावे. घृणा करिता नरकी जावे, लागेल अहंकारे. जोवरी हवे आहे शरीर, तोवरी वाटे अन्न वस्त्र. तोवरी न म्हणावा मिथ्या संसार, सेवा करावी सर्वांनी. गुरु म्हणून न गुरुवावे, आत्मवत सर्वाशी जाणावे. उठण्या बसण्या पासून शिकवावे, आई सारिखे अज्ञजना. आपापले कार्य सर्वांनी करावे, परस्परांना पूरक व्हावे. म्हणजे जगाचे ओझे जावे, झेलले सहज. आश्रमांनी मुले शिकवावी, गृहस्थांनी मदत पुरवावी. मुले वाढता पित्याने घ्यावी, परवानगी पुत्राची. जावे देश पर्यटनी, अथवा राहावे ग्राम सुधारणी. पुढे संन्यासीही म्हणून सेवा भावेची वागावे. आपुले पोट सर्वांनी भरावे, वृत्तीशी कार्य वाढवित न्यावे. म्हणजे गृहस्थावरी अवलंबावे, ऐसे नव्हे. आपापले कार्य सांभाळावे, जीव मात्रासी संतुष्ट करावे. कोणीच कोणावरी न राहावे, विसंभुनी. मग पुढे सर्वची आहे सेवा, कार्य करावे जीवा भावा. उरला असेल तो सगळा ठेवा, वाटून द्यावा गावासी. कोण काय देतो सेवाधन, आपुले कार्य सांभाळून. यावरीच खरे महिमान, लौकिकाचे आपुल्या. ऐसी आहे परंपरा, जेने चाले जगाचा पसारा. वेगवेगळ्या कामाचा बटवारा, सारखाची भावा. येथे सर्वासीच काम करणे, कोणीच उत्तम कनिष्ठ न म्हणे. सर्व मिळून जग सजविणे, आपुल्या परी. मानावे सकलांचे आभार, करावा परस्परांशी पूरक व्यवहार. असो संन्यासी वा गृहस्थान नर, सारखा अधिकार सर्वांचा. गृहस्थ तनु मनाने कष्ट करीती, संन्यासी त्यांना दीक्षा दाखविती. मग का उगेची पाया पडती, एक एकाच्या. मला हे काही समजेना, कोणाचे उपकार आहेत कोणा. सर्वची आप आपुल्या स्थाना, धन्य असती. पुत्र धर्म पाळता पुत्र श्रेष्ठ, पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ. तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ, कोणी कोणा. पाया तयानेच पडावे, ज्याने आपुल्या कर्माशी चुकावे. नाही तरी प्रेम ठेवावे, परस्परांचे दोघांनी. कोणी कोणाशी न लेखावेही न, तो असे सर्वेश्वराचा अपमान. अभिमानी संन्याशाहुनी महान, ठरेली न पतिव्रता. एरवी कोणाचाही आदर, सर्वांनी करावा होऊनी नम्र. हात व आश्रम धर्माचा सार, अहंकार नसावा. हीनतेची भावना ही नसावी, निष्ठेने कार्य करावी. सहकार्य द्यावे आपुल्या गावी, गृहस्थाने.
आपुला साधावा गृहस्थाश्रम, पाळावा ग्राम सेवा धर्म, गावाकरिताच आपुला नेम सांभाळावा. कष्ट करुणी धन जोडावे, ते धन सत्कारीस लावावे, कधीही निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. याचे मिळावया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन, वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान, नीटनेटका करावया. नेटका प्रपंच झाला, तरी परमार्थ त्यातची साधला, हा समन्वय संती सांगितला, तोची खरा ग्रामधर्म. आमुचा गृह संसारची सार, आहे सहकार्याचे भांडार, सर्व मिळूनी उजळू सुंदर, ग्रामधर्म आपुला. ग्रामधर्माचे महत्त्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार, महातीर्थाचे तीर्थ सुंदर, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत, निरूपिला संसारात परमार्थ, चौथा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.